समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री मारुती स्तोत्रात हनुमानाची महती सांगण्यात आली आहे। यावरूनच हनुमानाची भव्यता आणि वेग यांची प्रचिती येते। मात्र याच मारुतीचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती आहे का? प्रभू श्रीराम नवमी आपण थाटात साजरी केली आणि आता येत्या 23 एप्रिल रोजी आपण रामभक्त हनुमानाचा जन्मदिवस साजरा करणार आहोत। हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचं आणि प्रामाणिकपणाचं आगळं वेगळं प्रतीक आहे। ही देवता वानर रूपात असूनही श्रीरामांच्या रावणावरील विजयात आणि रावणाचा अहंकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पाहिलं जातं। मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे, असं समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्री मारुती स्तोत्रात म्हटलं आहे। यावरूनच हनुमानाची भव्यता आणि वेग यांची प्रचिती येते। मात्र याच मारुतीचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती आहे का? आज आपण हनुमान जन्माची कथा वाचणार आहोत। कसा झाला मारुतीचा जन्म? वाल्मिकी रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानाचे वडील केसरी हे बृहस्पतीचे पुत्र होते आणि ते वायुवंश आहेत असं सांगितलं गेलं आहे। तर माता अंजनी ही स्वर्गातील अप्सरा होती। तपस्वी ऋषी दुर्वास यांच्या शापाने ती वानर राजकन्या म्हणून जन्माला आली होती। वायुवंश केसरी हे वानरराज होते, त्यांच्या बरोबर अंजनीचा विवाह झाला। त्यावेळेस अंजना आणि केसरी यांनी आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराला प्रार्थना केली। त्यांच्या भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान देताना माझा अंश तुमच्या पोटी जन्माला येईल असा वर दिला। दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार त्रेतायुगात दशरथ राजाच्या 3 राण्या होत्या, मात्र काही केल्या त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती। मग पुत्रप्राप्तीसाठी हवन करण्यात आला। हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राजा दशरथाच्या 3 राण्या कौशल्या, सुभद्रा आणि कैकेयी यांना प्रसादाच्या खिरीचं वाटप केलं। त्यावेळी खिरीचा थोडासा भाग एका पक्ष्याने पळवून नेला होता। तो पक्षी उडत अंजनीच्या आश्रमात गेला। माता अंजना जिथे तपश्चर्या करत होती तिथेच त्या पक्षाच्या चोचीतली ती खीर माता अंजनीच्या हातात सांडली। ती खीर भोलेनाथाचा प्रसाद आहे असं मानून अंजनीने ती खीर खाल्ली आणि त्यातून शिवाचा अंश असलेल्या हनुमानाचा जन्म झाला असं सांगण्यात येतं। तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता, म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।